हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे निशू ज्ञानगुरू या चॅनलमध्ये. आज आपण पातळ पोह्यांपासून चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतले. पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे, खोबरे आणि फुटाण्याची डाळ, थोडीशी हळद आणि मीठ, चवीपुरतं मीठ. आता आपण कढई तापत ठेवलेली आहे. कढई थोडीशी तापलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये पातळ पोहे जे आहेत घेतलेले आपण अर्धा किलो, ते थोडेसे भाजून घेणार आहोत. आता मी इथे असे छान पोहे भाजून घेत आहे. पातळ पोहे बघू शकता तुम्ही. आणि सारखे हलवत राहायचे तुम्ही, नाहीतर ते जळतील. ते पातळ पोहे असल्यामुळे ते जळू, तर त्याला आपल्याला कंटिन्यूस हलवत राहावं लागेल. जेव्हा ते छान मस्त असे कुरकुरीत भाजून होतील त्यावेळेस तुम्ही एका भांड्यामध्ये काढून घ्या. इथे मी आता 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तेल घेऊ शकता. असं काही नाही की एवढ्याच क्वांटिटीमध्ये घेतलं पाहिजे, एवढ्याच क्वांटिटीमध्ये घेतलं पाहिजे. ते असं छान 2 चमचे तेल घेतलेलं आहे. शेंगदाणे छान खरपूस असे परतून घेणार आहोत. पाहू शकता शेंगदाणे छान खरपूस असे भाजलेले आहेत. थोडासा लालसर रंग आला की मी त्याला काढून घेते. मग आपण फुटाण्याची डाळ परतून घेणार आहोत. मस्तपणे खरपूस अशी डाळ परतून झालेली आहे फुटाण्याची. आता खोबरं सुद्धा आपल्याला खरपूस पद्धतीत भाजून घ्यायचं आहे. छानपैकी लसूण परतून झाला गुलाबी रंगावर, मग आपण मिरच्या टाकणार आहोत. मिरच्या आणि कढीपत्ता तडतडून झाला की मग आपण हळद टाकणार आहोत. मिश्रण आपण गुलाबी रंगावर तळून घेऊन मिरच्या कढीपत्ता व्यवस्थित फोडणी देऊन घेतलेली आहे. आता त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे. बघू शकता ते तेलातच टाकायचं मीठ, जेणेकरून सगळ्या पोह्यांना लागेल. छान असं हलवून घ्यायचे आपल्याला सगळे व्यवस्थित आणि थोडा वेळ भाजून द्यायचे. नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थोडीशी चवीपुरती तुम्ही साखरही टाकू शकता, तर तुम्हाला गोडसर पोहे आवडत असतील तर. पाहू शकता छान तयार झालेला आहे आपला पातळ पोह्यांचा चिवडा. पाहू शकता तुम्ही किती छान पद्धतीमध्ये आपला चिवडा तयार झालेला आहे. एकदम खुसखुशीत, 8 ते 10 दिवस टिकेल असा, आणि मुलांनाही टिफिनला देता येईल